नमस्कार, कसे आहात? आता वाजले सकाळचे 7 आणि चिकूची स्कूलला जायची तयारी झाली. त्याचा टिफिन झाला आहे आणि आता त्याची बस येईल, त्याला सोडणार आणि नंतर आम्ही दोघं चालायला जातो. तर आता बरेच महिने झाले मी सब्जाचं पाणी पिते. मी रात्री भिजवून ठेवत नाही. मी 7ला जरी भिजवून ठेवलं, आम्ही 8 वाजेपर्यंत चालून येतो. तोपर्यंत छान भिजून जातात. रात्रभर भिजत ठेवायची गरज नाही वाटत मला. आणि आता इथे आम्ही चिकूला सोडतो आहे. त्याचे स्पोर्ट्स चालू आहे, त्यासाठी तो कॅप, मास्क वगैरे सगळं घालून जातो आहे, कारण मैदानामध्ये खूप धूळ असते त्यासाठी. आणि आता मी 1 तास इथे चालणार. बरीच वर्ष झाली आम्ही चालायला जातो आणि आता सवय लागली आहे. एखादा दिवस नाही गेलो ना, तर असं वाटतं दिवसाची सुरुवात नाही झाली आहे. कधी एखाद्या वेळेस स्किप होतं, पण शक्यतो आम्ही चालायला जातो. दिवसभरातून 10-10 स्टेप तरी आपण चालायलाच पाहिजे. घरात तर होतंच चालणं, पण सकाळी जे फ्रेश वाटतं बाहेर, ते दिवसभरात नाही वाटत. त्यासाठी थोडा वेळ का होईना, अर्धा पाऊण तास तरी आपण सकाळी चालायला जायला पाहिजे. तिथे 2 मांजरे आहेत. एक ब्लॅक आहे आणि एक व्हाईट आहे आणि त्या रोज असतात. आणि आज मी मोबाईल घेऊन गेले होते शूट करण्यासाठी, तर त्या आज दिसल्याच नाही मला. नाहीतर रोज असतात त्या. चालायला जातो तेव्हा मी माझा फोन घेऊन जात नाही. आमचं असंच बोलणं असतं की दिवसभरात आज काय काय कामं आहे, काय काय त्याचं रुटीन आहे, त्यांचं ऑफिसचं आणि माझं घरचं बोलत असतो. आणि 1 तास जो आहे तो तसाच निघून जातो. चालून आल्यानंतर मी सब्जाचं पाणी पिलं. त्यानंतर मी व्यायाम केला. तो मला मी मॉर्निंग रुटीन, फुल डे रुटीनचा व्हिडिओ मी आधी केला आहे त्यासाठी. आणि चालून आल्यानंतर व्यायाम केला, सब्जाचं पाणी पिलं. त्यानंतर मग मी आता आमच्या दोघांसाठी बनवते शेवयाचा उपमा. काहीतरी हेल्दी बनवावं म्हणून. आणि छान लागतो हा उपमा. कधी पोहे, ब्रेकफास्ट आम्ही शक्यतो करत नाही, पण कधी कधी करावासा वाटला तेव्हा आम्ही करतो. तर सकाळी मी चपाती भाजी केली होती टिफिनसाठी. दोघांचा टिफिन मी एकदाच बनवते आणि आता मी आमच्या दोघांसाठी उपमा करते. तर थोडासा मी जास्त करते, जेणेकरून चिकूसुद्धा स्कूलवरून आल्यावर थोडं खाईल. मी असं काही बनवलं तर मी त्याच्यासाठी थोडं बनवते आणि तो आल्यानंतर खाईल म्हणून. तर त्याच्यात मी जास्त करून टमॅटो, मटर, कॉर्न आणि गाजर, तर ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यात टाकल्यात. गरम पाणी टाकलं आहे आणि 5-1 मिनटात हे होऊन जाईल. हे खाल्ल्यानंतर मग बाकी घरातली कामं. छान गरम गरम उपमा खाल्ला आम्ही दोघांनी आणि नंतर मग मी माझी कामं आहेत ती करायला घेतली. याच्या आधी पण मी दाखवलं आहे, माझ्याकडे मेड नाही आहे, मी स्वतः सगळी घरातली कामं करते. आणि नंतर मग चिकूला घेऊन आले मी. दुपारी थोडा वेळ आराम केला. तर मी आता खूप दिवसापासून, म्हणजे खूप महिन्यापासून आहे ना, मी आवळ्याचा ज्यूस पिते. पण कधी कधी ते राहून जातं, म्हणजे कधी कधी बनवायचा कंटाळा येतो आणि ते राहून जातं. तर मी विचार केला की आज आहे ना 2-3 दिवसाचं बनवूनच ठेवते, जेणेकरून मला पटकन घेऊन पिता येईल. आणि मी आवळ्याचा जो ज्यूस आहे तो फक्त आणि फक्त केसांसाठी म्हणून पिते. याच्यात मी बीटरूटसुद्धा टाकते, पण मी आता स्टोअर करते 2 दिवसासाठी. त्यासाठी मी इथे बीटरूट नाही टाकत आहे, फक्त आवळा घेतला आहेत मी. इथे 5-6 आवळे घेतलेत, तर त्यांना असं बारीक कापून घ्यायचं. त्यामध्ये कढीपत्ता, जिरे, बीटरूट असेल तर ते टाकायचं. जे काही तुम्हाला आवडतं त्या गोष्टी याच्यात टाकायच्या आणि ते पिऊन घ्यायचं फ्रेश बनवत असाल तर. आता मी स्टोअर करते म्हणून फक्त आवळा, कढीपत्ता आणि जिरे टाकते. तर हे असे छोटे छोटे मी कापून घेते, जेणेकरून मिक्सरला छान त्याची पेस्ट होईल.
आता थंडीमध्ये आहे ना बाजारात खूप छान आवळे म्हणा, गाजर, पालेभाज्या खूप चांगल्या भेटतात आहे, त्यासाठी मी जास्तीत जास्त आणते. पण आवळा कसा आहे ना जास्त दिवस ठेवला ना तर तो खराब होतो, त्यासाठी मी आठवड्याभरासाठीच आणते आणि परत मग जसं लागेल तसं घेऊन येते. आणि आवळ्याचा जो ज्यूस आहे तो रिकामी पोटच प्यायचा असतो आपल्याला. आता मी दुपारी पिते, आमचं जेवण झाल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला होता, त्यानंतर मी पिते. पण शक्यतो सकाळीच प्यायचं. मी सकाळी सब्जा पिते, त्यासाठी मग मी दुपारी पिते कधीतरी. तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि हे सगळे जे घटक आहेत ते केसांसाठी तर उपयुक्त आहेच, पण आरोग्यासाठी सुद्धा आहे. पण हे रिकामे पोट घेतल्यानंतर त्याचे चांगले फायदे आपल्याला दिसून येतात. तुम्ही बघितलं असणार साऊथ साईडला ज्या लेडीज असतात त्यांची केसं खूप लांबसर आणि दाट असतात, कारण ते आंबट पदार्थ जास्त खातात. म्हणजे त्यांना आहे ना व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात मिळतं त्यासाठी. आणि आता 1 महिना झाला आहे मी माझ्या केसांचं हेअर ऑइल ते घरीच बनवते. कंटाळा करून मी तेही बनवलं नाही आहे. सध्या मी डायरेक्ट गरम करते पॅराशूट एरंडेचं तेल, त्याच्यात मेथीचे दाणे, कढीपत्ता टाकून मी हेअर ऑइल केसांना लावते. तर तेही मी उद्या किंवा परवा बनवणार आहे. 2 दिवस मी कढीपत्ता आहे तो फ्रेश धुवून सुकवला आहे, तर तेही मला बनवायचं आहे. जेव्हा मी बनवेल तेव्हा तेही तुमच्यासोबत शेअर करेल. तर पहिले मी ही पेस्ट बनवून घेते आणि एका काचेच्या जारमध्ये स्टोअर करते. त्याच्यात मी पाणी टाकून मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि जास्त पाणी टाकलेलं नाही आहे मी. तुम्ही आवळा खाल्लं तरी चालतं, पण खाल्लं तर खूप आंबट लागतं. ज्यांना आवडतं त्यांनी खाल्लं तरी चालतं, उलट चांगलं आहे, सालीसकट खातो आपण. पण मला ते खाल्ल्यावर आहे ना जी माझी ही होऊन जाते, तुरट लागतं मला. त्यासाठी मग मी असं वाटूनच घेते आणि त्याचा रस काढून घेते. तर ह्याच्यातनं थोडंसं मीठ टाकायचं जेव्हा आपण पितो तेव्हा, तर त्याने खूप छान टेस्ट येते. एवढं मी करून ठेवलं आहे आणि आता हे 2 दिवसात मी संपवणार, जास्त दिवस ठेवायचं नाही. आवळ्याचा ज्यूस आणि पूर्ण व्हिडिओमध्ये जे आहे प्लांटर वाकडंच होतं, आत्ता मला ते दिसलं त्यामुळे मी त्याला सरळ करते. तर हे एवढं बनवलं मी आणि आता ह्यातलं थोडंसं जे आहे ते मी पिते. अर्धा कप जरी पिलं तरी चालतं, पण तुम्ही नक्की एकदा हे ट्राय करून बघा. ह्याच्यातनं थोडंसं मीठ टाकून पिया, मात्र खूप छान लागतं. आणि याच्यामध्ये मीठ कोणतं टाकायचं, तर जे पिंक सॉल्ट आहे ते टाकायचं किंवा सेंद्या नमक असतं ते टाकायचं.
व्हाईट सॉल्ट आम्ही आणतच नाही, मी भाज्यांमध्ये सुद्धा पिंक सॉल्टच टाकते. तर तुम्ही ते टाकून बघा ह्याच्यामध्ये आणि मग प्या. आवळ्याचा रस माझा पिऊन झाला आहे आणि नंतर मग म्हणजे दुपारची जी कामं असतात, जसं की व्हिडिओ एडिट करणं असेल किंवा भाज्या वगैरे साफ करायच्या असेल उद्याच्या टिफिनसाठी किंवा बाकी काही रिफिलिंग असेल, तर ते सगळं मी दुपारच्या वेळेतच करते. तर काश्मीरी लाल मिरची आणल्या होत्या मी फोडणीमध्ये वगैरे टाकायला, पण या ना मिरच्या थोड्याशा सॉफ्ट आहेत, नरम आहेत, पटकन तुटत नाही. त्यासाठी आता 2 दिवस मी गॅलरीत ठेवते, जेणेकरून हे छान उन्हात सुकले जाईल आणि कडक होतील आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करते. तर लास्ट टाईम मी गावावरून आणल्या होत्या, 2 वर्ष त्याच मिरच्या मी वापरल्या. आता मिरची मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, पटकन तुटत नाही आहे. पण आता तशाच भेटतात पॅकेटमध्ये घेतल्या तरी किंवा सुट्ट्या. पटकन तुटल्या पाहिजे मिरच्या आपण जेव्हा घेतो तेव्हा. तर या गॅलरीत छान ऊन येतं, त्यासाठी मी इथे ठेवलं आहे. आणि कढीपत्ता आहे तो मी धुवून स्वच्छ 2 दिवस असं उन्हात ठेवला आहे. हे सुकल्यावर मग मी त्याचा हेअर ऑइल बनवणार म्हणून. तर हे छान सुकलं, पण आता बनवते कधी माहिती नाही, 1-2 दिवसातच बनवेल. आणि कढीपत्ता जो आहे आपण डायरेक्ट आणला बाजारातून आणि त्याचंच हेअर ऑइल केलं ना, तर ते खराब होतं असं मला वाटतं. त्यासाठी मी त्याला धुते स्वच्छ आणि सुकवते. संध्याकाळ झालेली आहे, चिकूला मी क्लासला सोडले. तुम्ही बाहेर बघू शकता पडद्यांचा कलर आणि आकाशाचा कलर किती सुंदर दिसतोय, दोन्ही पिंक पिंक दिसतंय. तर संध्याकाळची देवपूजा आणि नंतर मग स्वयंपाक हे रोजचंच आहे. आणि आल्यानंतर मग आज सिंपल जेवण बनवायचं होतं, कारण संदीपचं म्हणणं होतं की जास्त हेवी काही बनवू नको. तर मी काय बनवू, मग सिंपल म्हणजे आमचं असतं खिचडी, खिचडी कढी किंवा डाळ भात किंवा डाळ खिचडी. तर असंच असतं एकदम सिंपल. सिंपल म्हटलं का आमचं असं जेवण असतं. तुमच्याकडे काय असतं तेही मला नक्की सांगा, कारण सिंपलमध्ये चपाती भाजी ते पण आम्हाला हेवी वाटतं. त्यासाठी मग असंच काहीतरी बनवतो आम्ही. आणि सकाळी रोज चपाती भाजीच असतं. आणि कढी खिचडी आम्ही कधीही खाऊ शकतो, एवढं आम्हाला आवडतं. कढी पकोडासुद्धा छान लागतं. तर आमच्या नांदेडची तर फेमस आहे कढी खिचडी आणि भजी, पण मी कधीही खाल्लेली नाही आहे, कारण ते स्वच्छ बनवत नाही त्यासाठी. तर कढी झाली आहे, खिचडीसुद्धा झाली आहे. आता मी सॅलड कट करून घेते. आता थोड्या दिवसापूर्वीच मला एक कमेंट आली होती की ताई तू डाएट वगैरे करते का. तर शक्यतो मी कमी क्वांटिटीमध्येच खाते आणि सगळं खाते, चालायला जाते, व्यायाम करते. कुठे गेल्यावर ते होत नाही, स्किप होतं. पण आपण आता जर करत राहिलो ना, तर एका दिवस नाही केलं ना, आपल्यालाच वाटतं की वाईट वाटतं की आपण आज दिवसभरातून व्यायाम नाही केला, चालायला गेलो नाही असं वाटतं. त्यासाठी सवय करून घेतली ना, तर नंतर मग आपण स्वतःच आवडीने करतो ती गोष्ट.
तर असं हे जेवण आणि काकडी, गाजर, बीटरूट या गोष्टी रोज असतात जेवणामध्ये. हेल्दी गोष्टी जास्त बनवते आणि मी बाहेरचं काहीच खात नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. एखाद्या वेळेस कधीतरी चुकून, शक्यतो सगळं घरी बनवते मी. तर महत्त्वाचं म्हणजे बाहेर स्वच्छसुद्धा नसतं. आपण घरी 4 वेळा हात धुवून सगळ्या गोष्टी धुवून बनवत असतो. तर असो, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.